हे दारुड्या बेवड्यांना आमच्या मालकऱ्यांना बोलायचं काय अधिकार? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू प्याताना डोळे का झाकीतो? आम्ही विचारलं का चांगला पायजामा का खराब करतो? मग तू कशाला इकडे डोकं लावतो? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला रुतती का? आम्ही गळ्यात घालून तर बिंबीच्या खाली घालू, तुला काय तकलीफ काय? हे भंगार भुंगार लोक चांगल्या धर्माला आडकाठी आणतात. काय मत आहे मला तुमचं? आपले हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, काय असेल ते रक्त शिवाजीचं संभाजीचं आहे. आमच्या रक्ताशी तुम्हाला डोकं लावायचं काही काम नाही ना. खरंच असं झालं का ते आम्ही ठरवू. मला एका नालायकानं विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा मुलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारानं का चालू नाही? त्याला मी म्हणलं, तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे? तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आता हे स्टेज अख्ख्या गावात चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायका? तुला अक्कल आहे का काही? 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतो तू, तुला ऋतू तरी कळतो का? इथं एवढं मोकळत होता रे तरी गरम होतो. तू एवढ्या 45 डिग्रीला कळ मारितो कशी? हाच विषय. आणि तुला काय कळत? आम्ही तिकडे रेडा बोलू नाही तर म्हैस बोलू. बिकार. आणि पाया पडून सांगतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, प्रत्येक माणसाने धर्मनिष्ठ राहा, कुणाच्या धर्माबद्दल अपप्रचार करी जाऊ नका. आणि हे मोबाईल वापरणारे, हे कॅमेऱ्यावाले, यूट्यूबवाले ध्यानात ठेवा. जरा हा विनोद नाही. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल जर कोणी क्लिप टाकली तर ती जागेवर व्हायरल करीत जाऊ नका, डिलीट करून टाका. जरा धर्माला जगा. काय मत आहे? काही झालं तरी तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि शिवाजी महाराज आपला प्राण आहे. या क्लिपा टाकणारी मंडळी जरा भान ठेवा. काय मत आहे तुमचं? आणि आपलीच मंडळी याला खतपाणी घालते, यावर तुमचं मत काय? उद्या एखाद्याने आपल्या तुकाराम महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाका ना. यांचा व्यवसाय, यांना काय घेणं? यांना काय घेणं? हा यांचा व्यवसाय. आता 2 तास कीर्तन घेणारी, पण अख्खं नाही टाकणारी युट्यूबला. नाही, माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हा म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार असेल. पैसे त्यांना ठोकणार आपल्या. हा, कधी बी विनोद नाही. हा आपला धर्म टिकवला पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्ही मला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आणि मी पाया पडून सांगतो, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. पण पाया पडून सांगतो ते सत्यच आहे. हां, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार हे ध्यानात ठेवा. आता 100 मधल्या 80 लोकांना आपलं कीर्तन पटतं, 20 लोकांना नाही पटत. काही आता ही दारुडी बिरुडी म्हणते, त्याला काय कळतं बा, ते दारूवर बरोबर. त्याच्या कुठं बापाची पितोय आपण? नको पिऊ आमच्या बापाची. माझ्या कीर्तनात 20 लोकांनी मला घोडा लावला काय, 10 लोकांना पटलं काय, ती 10च माझी श्रीमंती आहे. आता काहींना कोणचंच पटत नाही, तिकडे डोकं लावायचं काही. आणि तुम्हाला लोक चांगले म्हणावं म्हणून तुम्ही कीर्तन करू नका, लोक चांगले व्हावा म्हणून कीर्तन करा. तुम्हाला लोकांनी मानावान पाया पडावं म्हणून कीर्तन करू नका. 2 तुम्हाला वाईट बोलले तर चालतील, पण एक जर सुधरत असेल आणि त्याचं जर कल्याण होत असेल तर दोघांच्या वाईट बोलण्याला काय किंमत द्यायची? मला सांगा, एकदा जर आपण MPSC नापास झालो, 2दा झालो, पण 3ऱ्यांदा पास झाल्यावर जर लाल दिवस मिळणार असेल परीक्षेत, याला काय हरकत आहे? 2दा नापास होऊ द्या, जाऊ द्या, काय फरक पडला. पण दरवाजा उघडायला तर माणूस राहील ना, बस. मला एक सांगा, जर चांगलं वागून सुखाचे दिवस येणारच असतील तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? आता हे मला तुम्ही किती नाव ठेवलं, आता दारुडे बिरुडे ठेवतील मला नावं. मी म्हणतो माझ्या कीर्तनाला 100 लोक आले, 25 लोकांनी नाव ठेवलं, 75 लोकांनी चांगलं म्हणलं, त्यातले 10 जण बदलले, ही आपली श्रीमंती. आणि ही काळाची गरज आहे. यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटलं?
नाही, चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टमवाले विठ्ठल माईक कीर्तन समिती निगवेमुळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ वारकरी भजनी मंडळ सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व तरुण मंडळी महिला मंडळ बचत गट रिक्षा मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक जय हिंद विकास सोसायटी सर्व दूत संस्था पाणी पुरवठा संस्था तंटामुक्ती समिती पतसंस्था मोका देवस्थान कमिटी निवडणूक कार्य माध्यम सामाजिक कार्यकर्ते गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या वतीनं आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या ती तर काळाची गरज आहे. पण आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. उपदेश थोडाफार तुमच्या पुढे मांडलाच पाहिजे. मी अभंगाची पीठिका कधी अपूर्वी ठेवत नाही. मग काय होतं, किती काही सांगायचं असलं तुम्हाला तर अभंगाची पीठिका लोकांना लिंक लावून दिल्यावर त्या लोकांना कीर्तन ऐकल्याचं समाधान वाटतं. नुसतं वरवर अभंग सांगितलं ते लोक म्हणतात कीर्तनाचा अभंगाचा या बाबानं विचारच केला नाही. तर आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहे. आता मी तुमच्या पुढे प्रश्न मांडणार आहे, तेवढा नीट ऐका. गाडव्याला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हवेला जेवण्यात आनंद आहे. आणि कुत्र्याला पिलं कैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद विषय भोगण्यात आहे. विषयात काय आनंद आहे? काय आनंद काय आहे विषयात? तात्पुरतं समाधान आहे. काय आनंद आहे? प्रियशीच्या भावानं 2 वेळा हल्लं तरी तोच मेसेज लावून धरायचा. काय त्याच्यात काय काय त्याच्यात विषयात काय? एक ओवी सांगा तिसऱ्या अध्यायातली, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते तरले न तर ते विषय शिंदू. बस विषय कधी शिवून कोणी तृप्त झालाय का? काय त्याच्यात मजा आहे का? नाही. म्हातारी माणसं केस काळे करतात, काय त्याच्यात मजा आहे का? काय का तुम्हाला आलता मेसेज कथा प्लीज आय लव्ह यू म्हणणं कोण तुम्हाला? उगाच आपलं त्याच्यापेक्षा केस काळे करायला किती पैसे लागतात? 100 रुपये. मग 100 रुपयाचे जर काजू घेतले तर निदान पावशेर काजू येतील, 2 दिवस जास्त जगशील. केसात काय गुतलं तुया? काजू खा, बदाम खा, खोबरं खा, दूध प्या, चांगलं का? केस काळे करायचे म्हातारे माझे. कोण तुमच्यावर पागल झालंय? बावळ्याचा बाजार नाही तर अहो माणसं एवढी अडपटे कापड दुकानं पुढे फ्लेक्स